Good afternoon, student. This is your teacher Shraddha. Today, in Inside the Atom, we will see the atomic structure, nucleus, proton, neutron, electron, and extra nuclear parts. So, last time we saw the Thomas plum pudding method. थॉमसची प्लम पुडिंग मेथड आपण पाहिली. The electrons are revolving around the nucleus lie in concentric circular orbit which are at a certain distance from the nucleus. This absorption energy is equal to different energy level of two orbits. Bohr named these orbits or energy cells K, L, M, N. K is the first one. Here you can see the positive charged nucleus and the neutrons rotated in this. These are the nucleus and electrons is rotating around it. This is the Bohr's atomic model. Now we will see the atomic structure. Now we will talk about the atomic structure. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. These contain three types of subatomic particles. म्हणजेच अणूची संरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो. नाव वी विल टॉक अबाउट न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. द ऑटोमिक न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजेच अणूंचे केंद्रक हे धनप्रभारित असते. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ अ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजेच अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन. म्हणजे केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन असे म्हणतात. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर द 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजेच प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. कुठचे आहेत? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नाउ वी विल सी द प्रोटॉन. Proton is a positively charged subatomic particle in the atomic nucleus. The positive charge on the nucleus is due to the proton in it. म्हणजेच प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळेच असतो. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल P. प्रोटॉनचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात. Each proton carries a positive charge of +1e. +1e is equal to 1.6 multiplied by 10 raised to -19 coulomb. coulomb म्हणजेच प्रोटॉनवरील धनप्रभार, प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1e एवढा असतो. मग 1e इज इक्वल टू 1.6 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 19 कुलॉम्ब असं त्याचं सूत्र आहे. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार E ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिणामक केंद्रकातील प्रोटॉन संख्या एवढे असते. प्रोटॉनची संख्या काढण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. The number of protons in the nucleus of an atom is the atomic number of that element and is denoted by the Z mass of the proton is approximately 1 U, 1 Dalton. 1 U is equal to 1.66 multiplied by 10 raised to -27 kg. The mass of the hydrogen atom is also approximately 1 U. आता अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनच्या संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा
अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दर्शवला जातो. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे LU म्हणजे युनिफाईड मास असते इतके असते. 1 डाल्टन म्हणजेच 1U इज इक्वल टू 1.66 मल्टिप्लाय बाय 10⁻27 kg म्हणजे हायड्रोजनच्या एकूण अणूंचे वजन सुद्धा सुमारे 1U इतके असते. 1U म्हणजे 1 डाल्टन इतके असते. Here you can see the protons. Now we will talk about neutron. N. न्यूट्रॉन ची संज्ञा काय आहे? N. न्यूट्रॉन is an electrically neutral subatomic particle and is denoted by the symbol N. म्हणजे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अणुकण असून त्याचा निर्देश N ह्या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉनच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. All the elements except the hydrogen mass of the neutrons is approximately 1U, which is almost equal to that of the proton. म्हणजेच एक U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन्स असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1U म्हणजे 1 डाल्टन इतके असते. म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे. Today in atomic structure we learn about nucleus, proton and neutron. That's it for the day. Thank you.